तर बघा, मी सातत्याने हेच सांगतोय, DGCAमध्ये अनेक असे अधिकारी जे भ्रष्ट आहेत. हा जो डेप्युटी डायरेक्टर आहे ज्यांना आजच CBIने पकडलं, तर एअरवर्दीनेस एखाद्या विमानाला द्यायचा अधिकार या अधिकारीकडे होता. मग विमान हे उडू शकतं का शकत नाही, हे जे सर्टिफिकेट एअरवर्दीनेसचं असतं, तर हा अधिकारी त्या ठिकाणी द्यायचा. आणि तोच जर भ्रष्टाचार करत असेल तर जे विमानं एअरवर्दी नाहीत अशांनासुद्धा परवानगी दिली असावी. पण हा एक छोटा मासा आहे, मोठे मासे तसेच अजून त्या ठिकाणी आहेत. माझं हेच म्हणणं होतं की VK सिंग हा पोचलेला माणूस आहे. म्हणजे दुर्दैव असं, महाराष्ट्रातले प्रमुख जे नेते आहेत हे सुद्धा या चिरकुट VK सिंगसारख्या माणसाला का घाबरतात? VK सिंग उद्या जाऊन अनेक लोकांची नावं घेईल म्हणून घाबरता का? आता हा VK सिंग जर DGCAमध्ये एवढा पोचला असेल, आता CBIनेच एक छोटीशी कारवाई केल्यानंतर त्यांना भ्रष्ट अधिकारी तिथं सापडला. मग असे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झाला होता, नाही तर घातपात झाला होता, त्याचे जे सर्व पुरावे हे क्लीनअप, नाहीतर ते पुरावे संपवण्याचा नाहीतर नष्ट करण्याचं काम अधिकाऱ्याला हाताशी धरून हा VK सिंग करेल, हे सातत्याने आम्ही सांगतोय. पण दुर्दैव असं आमचं कुणीच त्या ठिकाणी ऐकत नाही. आम्ही म्हणतोय दादांची CBIकडनं चौकशी झाली पाहिजे, दादांच्या ज्या अपघाताची. पण 60 दिवस झाले सुद्धा त्या बाबतीत कुणी साधा शब्दसुद्धा काढत नाही. आणि या ठिकाणी CBI स्वतःहून कारवाई तिथं करते. मग CBIने जी कारवाई केली ती कशासाठी केली? असं आहे का की डिलिमिटेशनचा जे काही बिल काल आलं होतं, त्या बिलाला चंद्रबाबू नायडूची जी पार्टी TDP आहे ती तशी दक्षिण भारतातली येते, तर त्यांनी तिथं पाठिंबा द्यायचा म्हणून मुद्दामून CBIने आत्ताच तिथं कारवाई केली. आणि लगेचच तुम्ही बघितलं असेल की तिथं चंद्रबाबू नायडू जे TDP आहेत त्यांनी समर्थन केलं या डिलिमिटेशन कायद्याचं, जे खरं तर त्यांच्या आणि त्या भागातल्या सर्व राज्यांच्या विरोधातला त्या ठिकाणी कायदा आहे. मग CBIचा वापर फक्त चंद्रबाबू नायडूंना घाबरवण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांचा जो मंत्री आहे, जे नातेवाईक आहेत राम मोहन नायडू, ह्यांना घाबरवण्यासाठी केला का? असं ज्या काही गोष्टी होत असतील ते चुकीचं आहे. पण याच्या बाबतीतली बरीच काही माहिती आमच्याकडे आलेली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ती अधिकची माहिती नक्कीच आपल्या सर्वांसमोर मी आणेल. बारामतीच्या FIR दाखल झालेला होता या संदर्भात, तो हँडओव्हर झाला का? त्याच्या संदर्भात काय सुनावणी झाली आणि याला जोडूनच चौकशी सुरू आहे. याला जोडूनच आता बारामतीची पोटनिवडणूक होते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या निमित्तानं प्रचारासाठी येत आहेत. काँग्रेसने सुद्धा ही भूमिका व्यक्त केली होती की बिनविरोध करायचं असेल तर गुन्हा दाखल करून घ्या, तपास करायचा. आता काय मागणी असणार आहे? तर बघा, अधिवेशनामध्ये जेव्हा मी हा मुद्दा मांडला होता आणि मी सांगितलं होतं की महाराष्ट्रात 3दा प्रयत्न करूनसुद्धा आमचा FIR घेतला नाही. मग आम्ही कर्नाटकात गेलो आणि FIR तो त्या ठिकाणी 0 FIRच्या अंतर्गत तो तिथं केला. एक प्रोसिजर आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. कर्नाटकाच्या एका साध्या पोलीस स्टेशनला कुठलाही कॉन्टॅक्ट नसताना तिथं गेल्यानंतर तिथल्या साध्या SHO नाही तर PIली आमचा FIR घेतला. तो FIR काय लगेच तसाच ट्रान्सफर केला जात नाही. तो तिथे असणाऱ्या लोकल कोर्टात जातो. लोकल कोर्टाकडनं परवानगी करून तो DGP कर्नाटकाकडे गेला आणि तिथून मग आपल्या महाराष्ट्राकडे आला. मग अधिवेशनात बोलत असताना मला सांगण्यात आलं, नाही तर माझ्याबद्दल बोलत असताना सांगितलं मी महाराष्ट्राची बदनामी केली. मी कुठेही महाराष्ट्राची बदनामी नाही केली. पण नक्कीच आपल्या या महाराष्ट्रामध्ये अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यांचा FIR न झाल्यामुळे या महाराष्ट्र सरकारची 100% बदनामी झालेली आहे. एवढ्या मोठ्या नेत्याचा FIR साधा होत नसेल तर सामान्य लोकांचा काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि तिथं उत्तर देत असतात. ठीक आहे, त्याला मी उत्तर दिलं आणि त्याला उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही CIDकडे तो त्या ठिकाणी FIR पाठवू. म्हणजे त्याचा अर्थ आम्हाला असं वाटला की तो FIR स्वीकारला गेला. मग आम्ही DGP महाराष्ट्र यांना भेटायला काही दिवसांपूर्वी गेलो होतो आणि त्यांना विचारलं की CM साहेबांनी सांगितलं की आपण तो जो FIR आहे तो CIDकडे तिथं पाठवणार आहात, तो पाठवला का? ते म्हणले हो पाठवला. म्हणजे आम्ही समजू का की तो ॲक्सेप्ट झाला, त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी होणार आहे? ते म्हणले तसं नाही. इन्व्हेस्टिगेशन आणि एन्क्वायरी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही इन्व्हेस्टिगेशन हे FIRवर करणार नाही, पण आम्ही एन्क्वायरी करू. म्हणजे कुठंतरी DGP साहेबसुद्धा चांगला अधिकारी असला पण त्यांच्यावर पण कुठं ना कुठेतरी दबाव आहे आणि शब्दाचा खेळ करून हा दुर्दैवाने FIR अजूनपर्यंत ॲक्सेप्ट नाही झाला. त्याच्यावर फक्त एन्क्वायरी केली जाणार आहे
आणि मग एक रिपोर्ट बारामती कोर्टाला ते पाठवतील पुढच्या काही महिन्यांमध्ये. त्यामुळे खरं तर हे दुर्दैव आहे. FIR एक्सेप्ट करायला काहीच हरकत नाही. काल आपल्यासारखेच काही पुण्याचे पत्रकार हे CIDच्या एका मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधत होते आणि फोनवर संवाद साधत असताना CIDच्या प्रमुखांनीसुद्धा असंच काहीतरी तिथं सांगितलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये CIDच्या प्रमुखांना आम्ही भेटून खरंच काय घडलं आहे हे कुठंतरी आम्हाला सांगा अशी विनंती नक्कीच त्या ठिकाणी करू. मुख्यमंत्री आज बारामतीमध्ये आहेत, माहिती कधी उघड करणार आहात? निवडणूक होईपर्यंत वाट पाहणार आहात की त्याच्या आधीच माहिती जाहीर करणार? नाही बघा कसं असतं की अधिवेशनामध्ये हा प्रश्न जेव्हा मांडला त्यात त्यांनी उत्तर दिलं. मी परत एकदा त्याच उत्तरावर एक प्रश्न विचारला, त्याच्यावर परत त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांनी मला सांगितलं. म्हणजे मला जेव्हा असतो मी इन्व्हेस्टिगेशन करतो आहे असं नाही, मी हा मुद्दा फक्त पुढे घेऊन चाललेलो आहे. याला पाठिंबा महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराचा, तुमच्यासारख्या पत्रकारांचा आहे, महाराष्ट्रात सामान्य लोकांचा, आणि प्रेशर आल्यामुळे सरकारला उत्तर द्यावं लागतं आहे. आता त्यांनी सांगत असताना सांगितलं पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही म्हणलेले जे विषय आहेत, मांडलेले विषय जसं CBIचा, आम्ही या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हा मुद्दा घेऊन जाऊ. तुम्ही जे म्हणताय त्यांच्यापर्यंत मांडू. मग CBI, मग FIR या बाबतीत काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगू. आता इलेक्शन चालू आहे. होम मिनिस्टर साहेब वेस्ट बेंगॉलमध्ये गेले 15 दिवस जाऊन तिथं अडकून बसलेत. अमित शाह साहेब, आपले मुख्यमंत्री साहेब पण इतर ठिकाणी प्रचाराला जात आहेत. थोडा वेळ तिथं दिला पाहिजे, कारण शेवटी आम्ही या बाबतीतलं राजकारण करत नाही. आमचा हा भावनिक मुद्दा आहे. सरकारलासुद्धा वेळ देऊ, या महिना अखेरीसपर्यंत वेळ देऊ, नाही 10 मेपर्यंत वेळ देऊ. पण या बाबतीत जर त्यांनी काहीच केलं नाही मग 100% या सरकारला हा विषय महागात पडेल. पण हा सगळा चौकशीचा विषय संदिग्ध असताना, अनेक संभ्रम मनामध्ये असताना आज प्रचारासाठी मात्र मुख्यमंत्री बारामतीमध्ये येत आहे. मला असं कळालं की उद्या ते बारामतीला सांगता सभेला त्या ठिकाणी येत आहे. सभेचं ठिकाण जे काही पारंपरिक आमच्या सगळ्यांचं होतं, नाही तर दादांच्या पसंतीचं पारंपरिक ठिकाण होतं, हे कुठंतरी बदललं असं आम्हाला कळतं. कारण ती सभा मोठी असणार आहे. तिथं मुख्यमंत्री साहेब आहेत, कदाचित एकनाथ शिंदे साहेब स्वतः असतील, नाही तर त्यांच्या पक्षातले काही नेते असतील आणि इतरही सर्व लोक त्या ठिकाणी असतील. आपण अपेक्षा करूया बारामतीच्या भूमीमध्ये मुख्यमंत्री साहेब येतील आणि मी काय म्हणत नाही ते प्रामाणिकपणे तपाससुद्धा करत असतील. पण मग आम्ही जे मुद्दे मांडलेत अजितदादांच्या बाबतीतले आणि काही गोष्टी त्या बाबतीत, जसं CBIची मागणी ही तशी आमची नव्हती. CBIची मागणी ही सुनेत्रा काकींची होती, त्यांच्या पक्षाची होती. त्यामुळे CBIबद्दलसुद्धा ते उद्या भाषणामध्ये बारामतीत बोलतील अशी अपेक्षा करतो. त्याच्याचबरोबर FIR हा अजून स्वीकारला का नाही गेला, इन्व्हेस्टिगेशन मग तपास का होत नाही, असं का आम्हाला सांगितलं जातं की हा एक्सेप्ट होणार नाही, हा मान्य केला जाणार नाही, फक्त आम्ही एन्क्वायरी करू, असं का सांगितलं जातं आहे. आणि हा VK सिंग कोण असा आहे की त्याला सगळेच घाबरत आहेत. मग कुठंतरी बैठका वेगळ्या घेतो, काय नाही नेते माझ्या खिशात आहेत, अशा प्रकारच्या काही गोष्टी तिथं बोलल्या जातात. 100 कोटी रुपये अजितदादांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून आत्तापर्यंत VK सिंगच्या कंपनीला महाराष्ट्र सरकारने 100 कोटी रुपये थकीत बिलं जी होती त्याच्यातून त्याला पेमेंट झालं आहे. म्हणजे इथं युवांचे जे काही स्कॉलरशिप्स आहेत ते दिले जात नाहीत. आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर येत नाहीत. शेतकऱ्यांचे अनेक वेगळे निधी अडकलेले आहेत. 1,00,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या मराठी कॉन्ट्रॅक्टरचे त्या ठिकाणी बाकी आहेत, प्रलंबित आहेत. पण VK सिंगचे 100 कोटी रुपये हे सहजच्या सहज त्या ठिकाणी दिले जातात. याच्या मागे नक्कीच काय ना काहीतरी आहे. हेच काय आहे हे उद्या जाऊन आम्ही सर्वजण बाहेर काढू. आज मुख्यमंत्री आहेत ते राहुरीमध्ये आहेत आणि प्राजक्त तनपुरे त्यांची भेट घेणार आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे. ते कार्यकर्त्यांशी देखील चर्चा करत आहेत. काय नेमकी उत्सुकता त्या ठिकाणी पाहायला मिळते? प्राजक्तदादा तनपुरे या बाबतीत विचार करत असतील असं मला माहीत नाही. काय शेवटी पुरोगामी विचाराचा पगडा त्यांच्यावर सुद्धा आहे आणि ते जे काय करतात ते काय जीवनामध्ये म्हणजे राजकारणामध्ये त्यांनी तसं खूप चांगलं कार्य केलं आहे. मंत्री असताना म्हणजे राज्यमंत्री असताना सुद्धा चांगलं काम केलं आहे आणि पूर्णपणे त्यांना जे मार्गदर्शन आहे हे जयंत पाटील साहेबांचं असतं. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं तसं कुठंच काय होईल असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. शेवटी एक आहे, 2 दिवसापूर्वी आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वी भाजपली डिलिमिटेशनचा कायद्याचं बिल जे पास करण्याचा प्रयत्न केला ते त्यांच्या तोंडावर पडलेले आहेत, म्हणजे कुठेतरी हारलेले आहेत आणि ही फक्त त्यांची सुरुवात झालेली आहे. कुठेतरी त्यांना भीती वाटत होते अशाच्या असंच जसं आपलं 553 जी काही सीट असतील लोकसभेत तसं जर आपण गेलो तर उद्या जाऊन आपलं काय होणार नाही. त्यामुळे डिलिमिटेशन करून जसं महानगरपालिकेचा वॉर्ड फोडला जातो,
ग्रामपंचायतचा वॉर्ड फोडला जातो, जिल्हा परिषदचा गट फोडला जातो आणि त्यात आपल्या विचाराची मतदान हे फिरवलं जातं. तसंच काहीतरी त्यांना विधानसभेला आणि लोकसभेला करायचं होतं आणि हाच त्यांचा जो डाव आहे तो हाणून पाडला. त्यांची पराजयाची सुरुवात या काल बिलपासून तिथं सुरू झालेली आहे. उद्या याबाबतीत स्पष्टपणे पुण्याला मी एक पत्रकार परिषद घेत आहे, कसं भाजप खोटेपणा त्या ठिकाणी करत आहे आणि त्यांचा जो पराजय झाला त्याला कुठेतरी फिरून महिलांचं एक कवच घ्यायचं आणि एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करण्याचा जो प्रयत्न केविलवाना प्रयत्न हा सरकारकडनं भाजपच्या नेत्यांकडनं केला जातो हे मी की उद्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून. दुर्दैव असं दिल्लीतले जे गुजरातचे प्रमुख नेते तिथं बसलेले आहेत ते आदेश काढतात राज्यातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना आणि त्या राज्यांचे मुख्यमंत्री वरून आलेला आदेश तशाच्या तशा त्या ठिकाणी वाचून दाखवतात. असं जर होत असेल तर मग काय म्हणायचं. महाराष्ट्र हे एक वेगळं पुरोगामी विचाराचं राज्य होतं, देशाला दिशा देणारं राज्य होतं. पण इथं मात्र वरून जे काही सांगितलं जातं ते इथं बोललं जातं. म्हणजे आपण काय दिवस आपल्या महाराष्ट्राला आलेत याच्यावरून त्या ठिकाणी कळतं. दिवसेंदिवस नवीन प्रकरण बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. आज यवतमाळमधल्या 70 युवती गायब झाल्यात अशी एक बातमी आहे. तर गृह खात्याचा कंट्रोल सुटलेला आहे का त्याच्यावर? कारण सुप्रियाताईंनी सुद्धा काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांना अगदी गंभीर राज्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, ढासळली आहे म्हटले नाही. महिला राज्याची प्रतिमा पोलीस मिळाली अशा पद्धतीचा आरोप थेट सुप्रियाताईंचा आहे आणि यासोबतच महिला आयोगाचं पद मागणी सुद्धा केली. का नाही म्हणणार, त्या लोकांची ही मागणी आहे. महिला आयोगाचं पद भरत असताना मला फक्त सुनित्रा काकींना या सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची आहे, कोणते चांगले माजी IPS अधिकारी, माजी IAS अधिकारी, नाही तर अशा व्यक्ती की त्यांचं कुठेही राजकारणीचे काही घेणं देणं नाही, अशा निपक्षीय व्यक्तीला त्या ठिकाणी बसवणं हे जास्त योग्य आहे. त्याच्याचबरोबर रोज रोज जे काही दुर्दैवी गोष्ट आपल्याला कानावर पडायला लागलेल्या आहेत त्याचं मुख्य कारण आहे की होम डिपार्टमेंट कुठंतरी कमी पडतं आहे. होम डिपार्टमेंटकडे आज काय कामं आहेत, जरा जास्तच महत्त्वपूर्ण कामं आहेत. ती म्हणजे कशी VIP लोकांना तिथं सिक्युरिटी देणं हा एक फार महत्त्वाचा त्यांचा विषय आहे. पोलिसांचा वापर करून दबाव तंत्र वापरायचं, इलेक्शनमध्ये वापरायचं. हे मी कुठं साताऱ्यातच तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे मंत्र्यालासुद्धा पोलीस धक्काबुक्की करत असतील तर सगळे पोलीस डिपार्टमेंट या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे भाजपची दुर्दैव असं बोलावं लागेल, भाजपची B टीम म्हणून काम करायला लागले का काय अशी आम्हाला भीती आहे. सगळेच पोलीस अधिकारी तसे असतात असं म्हणून चालणार नाही. पण जर वरिष्ठांनाच दबाव तसा असेल तर मग सामान्य लोकांच्या ज्या काही अडचणी तर मला कधी वेळ मिळणार. अजितदादांसारखा एवढ्या मोठ्या नेत्यांचा, लोकनेत्याचा FIR साधा इथं केला जात नसत दबावपोटी, तर मग आपण पोलीस डिपार्टमेंटकडनं वेगळी अपेक्षा त्या ठिकाणी करणार आहोत.